हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का बाजारात हल्ली एवढी काय खास मच्छी येत नाही, म्हणून अशी न खाडीची किंवा अशी समुद्रातली जी मच्छी मिळते त्याचीच रेसिपी आपण पावसाळ्यात बनवत असतो। आज बाजारात गेली आणि हे बघा सुंदर असे आपल्याला शिवल्या भेटल्या आहेत। त्यामुळे आज मी तुमच्या बरोबर आमच्या आगरी कोळी पद्धतीने एका शिपीचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे बघा, आज आपण एका शिपीचं कालवण बनवणार आहोत। तर नेहमी एका शिपीचं कालवण बनवताना एकतर ह्या शिवल्या आपण उकडवून घेतो, नाहीतर विळीवर चिरून घेतो, म्हणजे व्यवस्थित एक शिपी निघते। पण आज दोन्ही गोष्टी न दाखवता अगदी सोप्या पद्धतीने ह्या शिंपल्या कशा उघडायच्या ते दाखवणार आहे। आता आणलेल्या शिंपल्या आहेत न धुता वगैरे मी लगेचच ह्या अर्ध्या ते पाऊण तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवते। नंतर पुढच्या प्रोसिजर कडे आपण वळणार आहोत। ह्या बघा, शिवल्या आपण फ्रीजर मध्ये ठेवलेल्या तुम्ही बघू शकता अशा बर्फा भरलेल्या लगेचच अर्ध्या ते पाऊण तासात झाल्या आहेत। आता ह्या शिवल्या मी कट करून घेते। कट करून ह्या जाळीत ना डायरेक्ट आपण पाण्यामध्ये घालणार आहोत। दोन्ही शिवल्यांच्या ह्या जुड्या आहेत त्या अशाच मी पाण्यामध्ये घालून घेते। ह्या बघा, ह्या शिवल्या आपण फ्रीजर मधनं काढून अशा पाण्यात घातल्यानं का हे बघा लगेचच ह्या उघडल्या जातात, म्हणजे काहीच मेहनत न करता अगदी इझिली ह्या शिवल्या ओपन होतात। पहिला ह्या शिवल्या मी स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून घेते, नंतरच आपण ह्या अशा उघडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सर्व शिवल्या आपण 3 ते 4 पाण्यात नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। नळाखाली धुवून घेतल्या का मगाशी दाखवल्याप्रमाणेच लगेचच ही शिंपली उघडली जाते। आता एक एक करून सर्व शिंपल्या हे बघा असं ह्याचं थोडंही तोंड उघडलं गेलं का आपण हे अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। सर्व शिंपल्या मी अशाच पद्धतीने साफ करून घेते। एक एक करून सर्व ह्या शिंपल्या आपण उघडून घेतल्या आहेत। हे बघा, पाण्यात घातल्या का अशा छान उघडल्या जातात। नंतर ह्या शिवल्यांचं कालवण बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण वाटून घेणार आहोत। त्यासाठी थोडासा सुकं खोबऱ्याचा तुकडा गॅसवर भाजून असे तुकडे करून घेतले आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, पाणी न घालता हे वाटण तयार केलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून वापरणार आहोत। एका टोमॅटोच्या पण आपण फोडी करून घेतल्या आहेत। एका मोठ्या बटाट्याच्या फोडी करून वापरणार आहोत। चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे। नंतर 2 मोठे चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। तर चला मग लगेचच आता कालवण बनवायला सुरुवात करते। या हॉट प्लेटवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे। ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेते। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या किचनचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे सध्या टेरेस मध्येच आपण हे व्हिडिओज बनवतोय। तेल छानपैकी गरम करून घ्यायचंय। तेल पण छान गरम झालं आहे। सर्वात आधी ह्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण चेचून घेतल्या त्या तेलावर घालूया। नंतर मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतला आहे तो ऍड करते। लसूण आणि कांदा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचंय। हे बघा, कांदा पण आपला छान शिजला गेला। आता एक एक करून मसाले ऍड करूया। सर्वात आधी हळद, अर्धा चमचा ही रश्मीज रसोईची सेलमची हळद आहे। 2 मोठे चमचे भरून रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला आहे। जर तुम्हाला हळद किंवा आगरी कोळी मसाला, गरम मसाला, धणा जिरा पूडची ऑर्डर करायची असेल तर लवकरच कमेंट करून सांगा, कारण का अगदी लिमिटेड स्टॉक बाकी आहे। त्यामुळे तुम्हाला हे मसाले अगदी इझिली घरपोच अवेलेबल होतील। हळद आणि मसाला छान तेलावर आपण परतून घेतला आहे। नंतर सुकं खोबऱ्याचं जे वाटण मगाशी दाखवलेलं ते असं पाणी न घालता वाटून घेतलं आहे आपण। वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचं, म्हणजे आपल्या कालवणाला चांगली तरी येते।
हे बघा वाटण पण आपण तेलावर छान असं परतून घेतलं आहे। आता ह्या शिवल्या ज्या आपण उघडून घेतल्या आहेत त्या अगदी अलगदपणे सोडायच्या आहेत। सुरुवातीलाच लगेच हलवायचं नाही त्याला। आता आपण ह्याच्यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी ऍड करूया। बटाटा टोटली ऑप्शनल आहे, पण आम्ही आगरी कोळी लोक बटाट्याशिवाय आमचं व्हेज असो किंवा नॉन व्हेज कुठलीच रेसिपी पूर्ण होत नाही, म्हणून बटाटा घालतो। हा एक टोमॅटो जो आपण चिरून घेतलाय तो ऍड करूया। ही चिंच, चमचाभरच चिंच मी पाण्यात भिजत ठेवली होती, ती पण थोडीशी स्मॅश करून घेते आणि ती पण ऍड करते। चवीप्रमाणे मीठ। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जेव्हा हे शेलफिश असतात म्हणजे शिवल्या असो खुबे असो का त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण नॉर्मल पेक्षा थोडं कमी घालायचं असतं। अगदी अलगदपणे मी हे हलवून घेते। आता ह्याच्यात गरजेप्रमाणे पाणी ऍड करणार आहोत। जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी ऍड करते, कारण का आज आपण हे पातळच एका शिपीचं कालवण बनवणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हाय फ्लेम वरच ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आपल्याला। हे बघा आपल्या शिवल्याच्या कालवणाला छान उकळी आली आहे, व्यवस्थित मिक्स करून घेते। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि जवळपास 10 ते 12 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेम वर हे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचंय। 10 ते 12 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया। हे बघा बटाटा शिजलंय का चेक करून घेते। बटाटा शिजलंय म्हणजे शिवल्या शिजायला काही वेळ लागत नाही। शिवल्या तर अगदी 3-4 मिनिटातच शिजल्या जातात। झटपट असं आपलं हे शिवल्यांचं कालवण तयार झालं आहे। आता मी गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेम वर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते। हे बघा आपल्या शिवल्याच्या कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। वाफ थोडीशी कमी झाली की आपण हे कालवण सर्व करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेत, कालवणाची पण वाफ कमी झाली आहे। हे बघा वाफ कमी झाली की कालवणाला छानशी तरी येते। आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लगेचच हे कालवण आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघितलंच असेल का अगदी झटपट असं आपलं हे एका शिपीचं कालवण आपण तयार केलं आहे। हे कालवण तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता। तुम्हाला पण जर मी बनवलेलं अगदी सिंपल सोप्या पद्धतीचं हे एका शिपीचं कालवणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या शिंपल्या अशा फ्रीजर मध्ये ठेवून लगेचच उघडून हे कालवण घरी तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालंय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या एका शिपीच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।